हाय, मी तुम्हाला आज दाखवणार आहे काकडीचे पातोळे कसे बनवतात ते। तर आमच्याकडे याला काकडीचे हेपटे म्हणतात। तर हळदीचे पाने इथे कट करून घेतलेले आहे, धुवून घेतलेले आहेत आणि काकडे अशी कट करून त्याच्यामध्ये जे बिया असतात त्या काढून टाकायच्या आणि असे तुकडे करून किसून घ्यायचे। आपल्याला किसल्यानंतर त्याच्यातील जे पाणी असतं ना ते बाजूला करून घ्यायचे। बाजूला करून घेतल्यानंतर आपल्याला गालून पूर्ण ते पाणी बाजूला करायचे, कारण जास्त पाणी झालं तर तेवढं पीठ लागतं आणि गूळही जास्त लागतं। इथे पीठ आणि गूळ मोजून घ्यायचे आपल्याला। तर 2 वाटी मी इथं साधारण किस वापरले, तर त्याला साधारण 1.5 वाटी इतकं गूळ वापरलेलं आहे मी आणि इथे पीठ जेवढा मावेल तेवढा आपल्याला वापरायचं आहे। आता हे पीठ छान भिजवून घ्यायचं। विलायची पावडर हवी असेल तुम्ही वापरू शकता, नको तर नाही वापरली तरी काकडीचा आणि हळदीच्या पानाचा वास खूप छान येतो, त्यामुळे त्याच्यात नाही वापरली तर चालते। ते एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि जे हळदीचं पान आहे त्याच्यावरती आपल्याला समान असं लावून घ्यायचं आहे पानाला आणि दुसऱ्या साईडचं पान आहे ते आपल्याला एक साईड त्याच्यावरती चिपकून घ्यायची आणि आता हे आपल्याला उकळत्या पाण्यावरती चाळण ठेवून त्याच्यावरती वाफवून घ्यायचे। साधारण आपण जितके ठेवू त्याच्यावरती हे होतं आणि हातावरती शिजलेत का नाही हे आपण हाताने टच करून पाहायचे। जर हाताला चिकटले नाही तर समजायचं शिजले म्हणून। आणि अशाच पद्धतीने आपण सगळे करून घ्यायचे। आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।